तुम्ही आम्हाला शिव्याशाप देताच हो, कायमस्वरूपी शिव्याशाप देण्यापलीकडे काही करत नाही. नगरपालिकेला सोन्याच्या अंगठ्या वाटल्या, आल्या का नाही पैसे? सगळ्या सहकारी संस्था यांनी वाटोळ करून टाकलं. तुमच्याकडे मर्दुंकी जर असेल ना तर कारखाना चालवा. तुम्ही आम्हाला शिव्याशाप देताच हो, कायमस्वरूपी शिव्याशाप देण्यापलीकडे काही करत नाही. तुम्हाला चांगलं काम काय दिसत नाही. जे रेल्वेवर कायम टीका करतात ते रेल्वे आता बारामती चालू होतील, दिल्लीला जाता येईल आपल्याला. फलटणची रेल्वे चालू झाली, हे तुम्हाला चांगलं दिसत नाही. फक्त काय म्हणणार, दोन माणसं जातात, लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरायचं. आज यांचा बोरीचा बार कशाला चाललाय? श्रीराम कारखाना हे चालवू शकत नाही. कार्यकर्त्यांना शेंड म्हणण्यापेक्षा स्वतः ओळखलं पाहिजे. 7-7 कोटी रुपये आम्हाला तिघांना मागितले, अहो तुम्हीच घाला ना, तुम्हीच 30 वर्षे कारखाना वापरताय. 7-7 कोटी तुम्ही टाका, कारखाना चालवा ना. कारखाना कुणाच्या ताब्यात आहे? कर्जमुक्त कारखाना चालवा ना तुम्ही. 7-7 कोटी तुम्हाला काय धाड भरली? मग श्रीमंत लावायच्या ऐवजी भिकारी लावा. तिथं मागा लावतात ना श्रीमंत रामराजेन. हे नसेल तर बाबा आमच्याकडे पैसे नाहीत, भिकारी लावा. बघेल तालुक्यातली जनता आज उदार आहे. तालुक्यातल्या लोकांना माहिती, तुमच्यावर विश्वास राहिला नाही. तालुक्यातल्या लोकांना सांगतात की तुम्हाला मतदान करता येणार नाही, पैसे भरले नाही भरले तरी मतदान करताच येतं. शेअर भरला नाही म्हणून मतदान करता येत नाही असं आहे का? मतदान करता येत. लोकांना प्रेमाने मागा. तुम्ही शेंड हिजडे म्हणून जर लोकांकडनं पैसे गोळा करणार असेल तर तालुक्यातले लोक पैसे देणार नाही. रुपया गोळा होऊ शकत नाही अशा पद्धतीने दम देऊन तुम्ही लोकांच्या नावा बँकात पतसंस्था टाकून तुम्ही पैसे गोळा करणार का? तालुक्यातली लोक दिलदार आहेत. तुम्ही 15 कोटी नाही 150 कोटी गोळा करतील, पण ती कशासाठी गोळा करायची आहेत? तुमच्याकडे नसते तर गोळा केले असते ना. इलेक्शनला बेमाप पैसा तुम्ही वाटता, तो पैसा येतो कुठनं? नगरपालिकेला सोन्याच्या अंगठ्या वाटल्या, आल्या का नाही पैसा? मग इथं द्या ना तुम्ही. कारखान्यात पैसे अनामत म्हणून द्या, कारखाना चालवा, माघारी न्या. आम्ही काय करायचं पैसे घालायचे कारण आम्ही ठरवू ना. तुम्ही काय सांगायचे? कारण कुठली संस्था तुमची नीट चालली? मालोजी बँकेवर RBIने निर्बंध लागले, त्यात घोटाळा झाला म्हणून बँक रामराजे सहकार महर्षी म्हणून फिरतात ना, तर हा सहकाराचा चोर आहे रामराजे. आज मोठ्या प्रमाणावर मालोजी बँकेवर निर्बंध लागले. मालोजी बँक पतसंस्थेला विकायची वेळ का आली? दूध संघाचा निलाव का झाला? खरेदी विक्री संघ का गायब झाला? फलटणच्या सगळ्या सहकारी संस्था यांनी वाटोळ करून टाकली. श्रीराम यांना दुसऱ्याला चालवाय दिला नाही तर श्रीरामची 45 एकर जमीन विकली. श्रीराम सुद्धा यांनी विकला असता. मला सांगा, यांचं काम काय? रामराजांचं काही करायचं नाही. कर्तृत्व नाही ह्यांच्याकडे, नाही ह्यांच्या कुणाकडे आहे. काय कर्तृत्व आहे? मी स्वतःच्या हिमतीवर आम्ही साखर कारखाना काढला, चांगला चालवतोय, गाळप करतोय. गेले 15 वर्ष झाले. म्हणतात की बिलं मागायला गेल्यावर यांना कुठल्या शेतकऱ्याला बिलं मागायला 15 वर्षात जवळपास 60-70 लाख गाळप झालेलं आहे कारखान्याचं, किंवा 1 कोटीच्या आसपास झाला. मला तर आकडेवारी नाहीत. 1 रुपया कोणाचा राहिला? कारखाना हा आता मोठ्या प्रमाणावर कारखान्याचं एक्सपान्शन चालू आहे. आणि हे भाडोत्री म्हणून काम करतात ना. ह्यांचं काम काय आहे? श्रीराम कारखान्यामधनं मग टनाला कमिशन मिळायचं, ते सोडून गेला तर ह्यांना काय चालवायचं नाही, चालवू शकत नाही. तेवढी मर्दुंकी यांच्याकडे नाही. अरे माझ्या मिशननं बोलतात माझ्या मर्दुंकी आहे, मी माझ्या बापाच्या नावाने कारखाना काढला. तुम्ही तुमच्या आजा बापांच्या नावाच्या संस्था इकल्या, मोडल्या, भंगारात दिल्या. तुम्ही कसं दुसऱ्याच्या बाबतीत बोलू शकता? चालवा ना कारखाना. तुमच्याकडे मर्दुंकी जर असेल ना तर कारखाना चालवा. मी चालवलं ना. मी कुणाकडे रुपया गोळा केलाय का तालुक्यातनं? कुणाला अडचणीत रामराजाला पैसे मागायला आले का? काल म्हटले 35,000 रुपये दिला, तर तालुक्याला माहिती 35,000 रुपये गेला आम्ही यांच्याकडे. काय खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. आम्ही डेअरी विकली. 8 वर्षापूर्वी डेअरी विकली. 2018ला डेअरीचा सौदा झाला, विकली. त्याने 7 वर्ष डेअरी चालवली पुढं. त्याच्या त्या अडचणीने गेला. पण त्याची टीका मला का त्या धारूला घालून तुम्हाला डेअरी घेण्यापेक्षा तुम्हाला घ्यायची तुम्ही घ्या. मला त्यात इंटरेस्ट असता तर मी घेतली असती ना डेअरी. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला धारू तुमच्या मागं फायनान्सर फार मोठा उभा आहे, कमिशन तुम्हाला महिन्याला चोख आणून देतो, तुम्ही चालवा. धारूच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. योग्य वेळी त्याचं आपण बघूया. त्याचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्या 8 वर्षापूर्वी डेअरी विकलेली, उद्या एखाद्याला गाडी विकली, त्यांनी जाऊन पुढे 2 वर्षाने अपघात केला तर जुन्या मालकाला पण दोषी धरतं का? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. डेअरी आम्ही स्वतःची हिमतीव काढली, चालवली, चांगली चालवली, नफ्यात विकली. 7 वर्ष त्यानंतर डेअरी चालली. आता म्हणजे बॉयलरच नव्हता, हीच नव्हता. 7 वर्ष डेअरी चालवली तिने ना.
तुम्हाला बंद पाडायचं तुम्हाला जमतं चांगलं. श्रीराम सहकारी कारखाना हा त्या राम मंदिरात बंद मिटिंग बंद कुणी पाडला? कामगारांना मोर्चा कुणी करायला लावला? तासगावकरांचा कारखाना कुणी बंद पाडला? आम्ही बंद पाडला का? तासगावकराला भिकेला कुणी लावलं? रामराजांनी लावलं. अहो त्याची जगा जे पाप इथंच फेडावे लागणार आहेत तुम्हाला. जी पाप तुम्ही केली. आज साखरवाडी कारखाना 12,000 सभासद होते साखरवाडीला. 12,000 सभासद रुपये दिला का धारूकडनं घेऊन? ह्यांनी सांगितलं मी जबाबदारी घेतो, त्यातले निम्मे मला द्या. सभासदांचे पैसे कुणी हाणले? ते ह्यांनी हाणले, रामराजांनी हाणले. 12,000 सभासदांचे पैसे द्यायला पाहिजे ना माघारी. दिले का पैसे माघारी? संस्था बुडवल्या. तासगावकरांचं उदाहरण घ्या. श्रीराम बंद कुणी पाडला? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही बंद पाडतो म्हणा. तुम्ही भर दिवसा मंदिरात मिटिंग घेऊन बंद पाडला कारखाना. आज तुमच्याच्याने चालना. तुमच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्हाला लय भारी डोकं आहे म्हणताय. तर डोकं कुठली संस्था तुम्ही निर्माण केली? कुठली संस्था तुम्ही काढली? आणि तुमच्या डोक्याचं भजन किती दिवस वापरता? असतं तुमचं डोकं चांगलं तर विधानसभा जिंकली असती दीपक चव्हाणांनी. पंचायत समितीला तुमचा सभापती झाला असता. तुमचं डोकं लय चांगलं असतं तर तुमचं पोरगा नगराध्यक्ष झाला असता. तर सोसायटीला दुर्दैवचा पडलाय पोरगा. तुमचं डोकं चांगलं आहे, डोकं चांगलं आहे किती दिवस? आम्ही पण ऐकून घेतो ना तुमच्या डोक्याची किंमत.